कांडायच्या मशीनवरून काढून आणतो, दळलं तर त्याची चव जाते. ह्याच्यापासून कुणाला पोटाचा त्रास होत नाही, अपचन होत नाही. नागपुरी किंवा सावजी स्टाईलचं जे चिकन किंवा मटन असतं ते खूपच तिखट लागतं, बऱ्याचपैकी टेम्पटिंग दिसते. आता मला पण मावशी आता थांबा. विदर्भी स्टाईल पारंपरिक चिकन. तर चंपारणचं मटक्यातलं मटन किंवा चिकन आपण लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं आणि त्याच्यावर अशा भयानक कमेंट्स आल्या की तुम्ही आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचे रेस्टॉरंट्स किंवा पदार्थ का दाखवत नाही. तर हाच आहे तो मटका ज्याच्यामध्ये आता चंपारणचं नाही तर आपल्या महाराष्ट्रातलं सावजी मटन शिजणार आहे. चला या तुम्हाला दाखवतो आज काय शिजते आपल्या मटक्यामध्ये. मावशी नमस्कार, मटक्यामध्ये आज काय शिजते? आज चिकन शिजाले बाळा. आम्ही आतापर्यंत ट्राय केलेलं जे बिहार स्टाईलचं जे होतं चिकन होतं, पण आज महाराष्ट्रीयन स्टाईलचं मटक्यातलं चिकन ट्राय करण्यासाठी आम्ही तुमच्या इथे आलोय. हे बाळा आपलं महाराष्ट्रीयन हे पारंपरिकच आलेलं आहे. पहिलं काही बर्तन वगैरे काही राहायचे नाही, म्हणून सर्व काही मडक्यामध्येच चालायचं. म्हणून हे मी म्हणलं की आपण हे पहिलंच ट्राय करू रे, ह्याच्यामध्ये जास्त चव आहे. तर मावशी हे जे मटक्यातलं चिकन आहे आपल्या इथे ते कसं शिजतं? कोळशावर मडकं ठेवतो, मग मडक्यामध्ये तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर लसण जिऱ्याचा पेस्ट टाकायचा. पेस्ट टाकल्यानंतर पेस्ट लालसर झाल्यावर त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकायचं. अगोदर धनिया पावडर टाकल्यानंतर मसाले टाकायचे. मसाले सर्व चांगले मिक्स केल्यावर त्याला जाळीदार मसाला आल्यावर चिकन सोडायचं त्याच्यामध्ये आणि त्या चिकनला व्यवस्थित मिक्स करून त्याला झाकून ठेवायचं. दम द्यायचा. त्या दममुळे अति चविष्ट आणि एकदम चांगला प्रकार बनतो. हा तुम्ही कधीच कुठं खाला नसाल तसा हा प्रकार बनतो. पण मावशी आपण स्टीलच्या किंवा लोखंडी भांड्यामध्ये जे आपण जेवण बनवतो त्याच्यात आणि या मटक्यामध्ये शिजवण्यामध्ये काय फरक पडतो? लई फरक आहे बाळा, जमीन आसमानचा फरक आहे याच्यामध्ये. हे माती हे पहिलंचीच हे माती आहे आणि ह्या मातीमध्ये शिजवून आम्ही खाल्लेलं अन्न आहे आणि त्या अन्नामध्ये अतिशय अतिशय चवदार पदार्थ बनतो. हा आम्ही तर खातच आहो, पण तुम्ही ट्राय करून बघा. याच्यामध्ये हे जे मटक्यामध्ये तुम्ही जे चिकन शिजवता तर त्याचा मसाला तुम्ही कुठून विकत आणता? हे विकत आणत नाही बाळा, आम्ही खडे मसाले विकत आणतो. त्याला 2-4 दिवस लागतात भाजायला. ते भाजून अशा कांडायच्या मशीनवरून काढून आणतो, दळलं तर त्याची चव जाते. म्हणून आम्ही ते काही करत नाही. पहिला आम्ही मुसळावर जसं वाटत होतं तसं मुसळ पद्धतीने हे वाटून आणलेलं आहे आणि त्याच्यापासून हे काळा मसाला तयार केलेला आहे आणि मग त्याच्यामधून हा विदर्भियन हा मसाला जो काळा आहे तो सर्वांनाच आवडतो. हा मसाला ह्याच्यापासून कुणाला पोटाचा त्रास होत नाही, अपचन होत नाही. हा स्वतः आम्ही भाजून बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये 40 प्रकारचे मसाले आहेत आणि ह्याला लसण जिऱ्याचा पेस्ट वाटून एकदम ह्याला तयार करून ठेवतो आम्ही. म्हणजे कस्टमर आल्यावर वेळ होऊ नये, त्याला कुणाला त्रास होऊ नये ह्याची काळजी घेऊनच आम्ही मसाले पूर्ण तयार करतो. मसाले तयार केल्यावर जसा ऑर्डर आला तसा आम्ही ऑर्डर मारून देतो. ओके. हे बाळा आता चिकन शिजलेलं आहे. अच्छा. हे चुलीवर कोयल्यावर हे चिकन शिजलेलं आहे आणि हे बाळा आता खाऊन बघतो हे कसं आहे. मग हे झाल्यानंतर आम्हाला सांग की हे कसं बनलंय. आता तुम्ही जरा जवळ या आणि या मटक्यात हे जे चिकन शिजलंय बऱ्याचपैकी टेम्पटिंग दिसते. आता मला पण मावशी आता थांबावेसं वाटत नाही, तुम्ही मला पण एक ताट लावा, मी ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो की कसं शिजलंय. नक्कीच. ही भाकर सुद्धा तुमची दादी आई बनवते तशा भाकरी. ह्याला डाग नाही, ह्याला कसल्याच प्रकारचं न शिजलेली नाही. हे पूर्णपणे शिजून आणि सर्वांना आवडल अशी भाकर आम्ही देतो. बाजरी, ज्वारी, चपाती, परोटा हे सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. कस्टमरनी मागितलेली जे इच्छा त्यांची आहे ते इच्छा आम्ही पूर्ण करतो. मेरा फर्स्ट टाइम था और यहाँ पे मैंने चिकन मसाला ऑर्डर किया था.
चिकन मसाला अगर आप मुझसे पूछोगे फीडबैक, चिकन मसाला बहुत औसम था, बहुत अच्छा ग्रेवी था इसका। एंड प्रैक्टिकली स्पीकिंग मैं सौदागर में रह रहा हूँ फ्रॉम लास्ट 10 ईयर्स, वाकड़ में भी आना जाना रहता है मेरा, लेकिन इस तरह ग्रेवी मैंने अभी तक मतलब मुझे नहीं मिला था। पहिल्या 100 गिराईकमध्ये मी आहे। जेवण रस्सा, इथलं चिकन, इथलं मटण मला खूप आवडतं, म्हणूनच माझं इथे येणं दिवसेंदिवस वाढतच जात आहे आणि मला हो टेस्ट खूप आवडते। थोडं स्पायसी टाईप कोणाला आवडत असेल तर नक्कीच इथे येऊन व्हिजिट करावं। आज आम्ही चिकन हंडी ट्राय केली, बेस्ट होतं, टेस्ट पण मस्त होती आणि चिकन पण एकदम फ्रेश होतं। हो आवडलं, खूप छान होतं। मी चिकन करी ट्राय केली, व्हेरी टेस्टी, खूप छान छान काय काम टेस्ट होतं। जेवण छान होतं, रस्सा पण खूप भारी आहे। आता आपल्यासमोर रिकामी थाळी लागली आहे आणि याच्यामध्ये 1 बाय 1 चिकन आणि भाकरी सर्व होणार आहे। हा मावशी, कोणती भाकर आहे आज? बाळा, ज्वारीची भाकर आहे बरं, आणि ही तुझ्या आईने किंवा आजीने अशी बनवलेली भाकर असेल तशाच ह्या भाकरी आहेत बेटा, बरं, घरगुती। घरगुती, हां बरं। हां, मटका घेऊन ये बाळा, मटका चिकन घेऊन ये। आता जो मटका चिकन आपल्या समोर शिजला तो डायरेक्ट आपल्या ताटामध्ये उतरणार आहे। बाळा या जवळ या, जवळ. मटक्याचा घ्यायचा आणि मला सांगायचं की कसं झालेलं आहे हे। हा, काळ्या मसाल्यातलं हां, वराडी, विदर्भ स्टाईल। हा विदर्भी स्टाईल पारंपरिक चिकन। रस्सा घ्या थोडा मावशी, रस्सा रस्सा येऊ दे, पीस जास्त होतील नाही तर मला नाही. संपायचे नाही। मटक्यातलं चिकन ताटात उतरलंय, हां तुम्ही बघू शकता। या जवळ या, जवळ जवळ, हां कारण की हा जो चिकन आहे त्याचा टेक्स्चर आणि कलर तुम्हाला जवळून बघण्यातच मजा आहे, लांबून तुम्हाला काही कळणार नाही। बाजरीची भाकर आण रे ये। मस्तपैकी लिंबू टाकून आपण आता सुरुवात करूया। पहिले मी तुम्हाला दाखवतो की हे जे चिकन एवढं मटक्यात शिजले ते कशा प्रकारे शिजले। डायरेक्ट बोन पासून चिकन जे आहे ते वेगळं होते। खूप आतपर्यंत शिजले। हां नागपुरी किंवा सावजी स्टाईलचं जे चिकन किंवा मटन असतं ते खूपच तिखट लागतं, तशातला भाग नाहीये, हां, एक प्रॉपर चव लागते, असं नाही का नुसताच जाळ झालंय, बरोबर ना? नाही बाळा, जाळ व्हायच्या वस्तू ह्याच्यामध्ये आम्ही काहीच वापरत नाही। आणि मेन म्हणजे सर्वांनी खाल्लं पाहिजे। नागपुरी आहे ते तिखट, मुलं येतात त्यांना तिखट करून देतो, नाहीतर सर्वांसाठी हे नॉर्मल केलेलं आहे। मस्त मस्त। हां. की ही जी आपल्या इथे चिकन शिजतं, हां. चिकन थाळीची काय प्राइसिंग आहे आपल्या इथे? 200 पासून बाळा, जसं जसं खातील, कुणाला सुका आवडतंय, कुणाला स्पेशल थाली आवडते, कुणाला मटका थाली आवडते, त्या पद्धतीने रेट ठेवलेले आहेत। पण सर्वात पहिली थाली 200 पासून आहे आणि ती थाली 2 भाकरी, अनलिमिटेड रस्सा, भात असं त्यांना म्हणजे दिलेलं. त्यांचं पोट भरेपर्यंत खाऊ घालतो अच्छा. आम्ही। आणि हे मटक्यातलं जे चिकन आहे हम्म. विदर्भ स्टाईलचं काळ्या मसाल्यातलं, हे खाण्यासाठी कुठे यावं लागेल? वाकडला, वराडी सावजी, दत्त मंदिर रोड, ॲक्सिस बँकेजवळ हे वराडी सावजी हॉटेल आहे। आणि हे मडक्यातलं चिकन खाण्यासाठी एकदा तुम्ही येऊन बघा। तर मग नक्की या आणि ट्राय करा। हां।